झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबईत सुरू असलेल्या पावसाचा फटका परळच्या महात्मा गांधी हॉस्पिटलला बसला। या पावसामुळे हॉस्पिटलच्या वॉर्डात पाणी शिरले। हॉस्पिटलमध्ये शिरलेल्या या पाण्यामुळे रुग्णांची मोठी तारांबळ उडाली आहे। हॉस्पिटलच्या इलेक्ट्रिसिटी बोर्डातही पाणी गेल्यानं बेस्टनं वीज पुरवठाही खंडित केलाय। हॉस्पिटलच्या आयसीयू वॉर्डातही पाणी शिरले। झी 24 तासची टीम दाखल होताच मात्र रुग्णालय प्रशासनानं रुग्णांना हलवण्याचं आश्वासन दिलं। मात्र मागील 3 दिवस रुग्णांचे जे हाल झाले त्याला जबाबदार कोण असा प्रश्न आता उपस्थित झालाय। दरम्यान ही बातमी लावून धरत आवाज उचलल्याबद्दल रुग्णांनी आणि स्टाफनं झी 24 तासचे आभार मानले। इथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप यांनी। सततच्या पावसामुळे परेल येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलं। कारण या हॉस्पिटलच्या पूर्ण इमारतीमध्ये लिकेज होत होतं। आजूबाजूला पूर्ण कन्स्ट्रक्शन आणि बांधकाम सुरू असल्यामुळे हा परिणाम झाला। मात्र हॉस्पिटलच्याच इलेक्ट्रिसिटी बोर्डमध्ये पाणी साचल्याने पूर्ण हॉस्पिटलची वीज गेली। आपण बघू शकतो की पूर्ण हॉस्पिटलमध्ये वीज नाहीये। मी सध्या आहे हॉस्पिटलच्या सगळ्यात महत्त्वाच्या विभागामध्ये म्हणजे आयसीयू विभागामध्ये, जिथे पहाटेपासूनच वीज नाहीये आणि त्याचमुळे इथले मॉनिटर्स आणि व्हेंटिलेटर्स दोन्हीही बंद आहेत। आयसीयू मध्ये अतिदक्षता विभागात या रुग्णांना ठेवण्यात आलंय, कारण जर काही इमर्जन्सी आली तर तातडीने त्यांच्यावर उपचार करता येतील। मात्र इथली परिस्थिती जर पाहिली तर मॉनिटर आणि व्हेंटिलेटर हे बंद असल्यामुळे जर काही इमर्जन्सी आली आणि दुर्दैवाने काही घटना घडली तर पुढे उपचार कसा करणार हा देखील प्रश्न आहे। कधीपासून तुम्ही इथे ऍडमिट आहात आणि काय परिस्थिती आहे? आता 3रा दिवस आहे मला आणि परिस्थिती अशी गंभीर आहे की पाणी इथे इतकं साचलेलं होतं काल, तर आता पण तेवढंच पाणी आहे। बाथरूम मध्ये वगैरे जाता येत नाही आम्हाला कोणाला। आमचे खूप हाल होतात त्या पेशंट लोकांचे। आपण बघतोय पेशंट स्वतःच हॉस्पिटलमधली जी परिस्थिती आहे कशा पद्धतीने त्यांचे हाल होत आहे हे स्वतः सांगतायत। आम्ही जेव्हा या हॉस्पिटलमध्ये दाखल झालो, झी 24 तासची टीम जेव्हा या सगळ्याचा कव्हरेज करत होती तेव्हा वैद्यकीय अधीक्षकांनी याची दखल घेतली आणि पुढच्या काही तासांमध्ये या सगळ्या रुग्णांना हलवू असं आश्वासन दिलं। आपल्या सोबत काही परिचारिका आहेत ज्यांनी या सगळं आपल्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे। 2 दिवस त्यांनी रुग्णांना सेवा दिलेली आहे, मात्र अत्यंत कठीण परिस्थितीत त्यांनी ही सेवा दिली आहे। त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। काय सांगाल, 2 दिवस कशी परिस्थिती होती आणि आता हॉस्पिटलने जो निर्णय घेतलाय तो आधी का घेतला गेला नाही? फारच बिकट परिस्थिती आहे सध्या। 2 दिवसापासून पाऊस पडतोय पण प्रशासनाला सांगूनही प्रशासनाने काही दखल घेतलेली नाहीये। आज शेवटी सगळ्या नर्सेस खाली उतरल्या आणि आम्ही वार्डमध्ये जाणारच नाही की अशा कंडिशनमध्ये आम्ही कामं कशी करायची, पेशंटला फेस कसं करायचं, पेशंटची सेवा कशी करायची। तेव्हा कुठे प्रशासनाने जरा जाग आली आता प्रशासनाला आणि पेशंटला परळी हॉस्पिटलला हलवायचं काम करतायत। आता गेले 2 दिवस जर या सगळ्या पेशंट्सना काही झालं असतं तर याला जबाबदार कोण होतं याचं खरं तर हॉस्पिटल प्रशासनाने उत्तर देणं गरजेचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेराव सह दीपाली जगताप, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।